नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। मित्रो, आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये ऍप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ पाहणार आहोत। सोपं साधा आणि महत्त्वाचा पॉइंट आहे। या पॉइंटचं नाव आहे हायड्रोलिक लिफ्ट। या एक्झाम्पलच्या मदतीने हायड्रोलिक लिफ्ट मी समजावून सांगत आहे। पाक कसो समजते बढिया। हा एक भल्ला मोठा असा टँक आहे की ज्या टँक मध्ये फ्लुइड भरलेला आहे। लक्षात ठेवा, या लहान टँक मध्ये हा जो पिस्टन आहे, लक्षात ठेवाचो हा पिस्टन, याचं नाव ठेवलाय मी S1। दिसत नसेल तर मोठ्या अक्षराने दाखवतो S1। हा स्मॉलर आहे, ठीक आहे। हा जो पिस्टन आहे हा लहान दिसतो, याचा एरिया पण लहान आहे। लक्षात ठेवाचो, या पिस्टनच्या तुलनेत या पिस्टनचा एरिया खूप लहान आहे। मी असं म्हटलं का याचा एरिया, या पिस्टनचा एरिया A1, या पिस्टनचा एरिया A2, या पिस्टनचं नाव ठेवलं S1, या पिस्टनचं नाव ठेवलं S2। शुद्ध मराठीत बोलत आहो का बा हा खूप लहान आहे, हा खूप मोठा आहे। म्हणजे A2 हा ग्रेटर दॅन A1 असं जेव्हा लिहिल्या जाते तेव्हा याचा अर्थ होतो का A2 हा A1 पेक्षा मोठा आहे। मात्र जेव्हा असं दोनदा ग्रेटर दॅन लिहिल्या जाते तेव्हा याचा अर्थ होतो का A2 हा खूप मोठा आहे कोणाच्या तुलनेत, A1च्या। तर मी दोनदा ग्रेटर दॅन वापरत आहो याच्यासाठी का हे डोक्यात आणा काही खूपच मोठा आहे याचा एरिया या पिस्टनचा कोणाच्या तुलनेत, या S1 पिस्टनच्या एरियाच्या तुलनेत। काय सांगत हाव बा, पूर्ण मराठीत सांगत आहो, मग पाहू इंग्रजी। का बा ज्या वेळेस या पिस्टनवर फोर्स लावल्या गेला, असा फोर्स लावला तर हा पिस्टन असा डबल, लक्षात ठेवा, असा खाली येईल। म्हणजे या फ्लुइड वर या पिस्टनचं दाब पडल, प्रेशर अप्लाय होईल। तुम्हाला माहित आहे हो का प्रेशरचं सूत्र आहे बा F/A। बोला, याच्यावर लागणारा जो प्रेशर आहे बा, लक्षात ठेवा, याचं सूत्र सांगलं P = F/A। याच्यावर लावणारा फोर्स मिळाल F1 धरला, याचा एरिया आहे A1, याने इकडं हाकललं तर F1 = PA1, याने नंबर देतो 1। होईल काय बा, या प्रेशर मुळे हे फ्लुइड काय होईल बा, दबल्या जाईल। या फ्लुइड वर हा प्रेशर एक्झर्ट होईल। बोला, जसा हा एक्झर्ट होईल, याला कुठून रस्ता आहे बा, इकडून आहे, तो असा इकडं जाईल, ट्रान्समिट होईल अनडिमिनिश, निर्वातपणे। अनडिमिनिश म्हणजे निर्वातपणे, काही शंकाच नाही। हा प्रेशर मुळे हा फ्लुइड दबल्या जाईल, इकडं येईल। इकडं फ्लुइड आला म्हणजे इकडं फ्लुइड वाढला, हा पहिलेच भरून आहे। इथं आल्या बरोबर काय होईल तर मग इथं फ्लुइड वाढला तर या फ्लुइडचा दाब कायच्यावर पडल तर या पिस्टनवर पडल, आणि म्हणून हा पिस्टन असा वर जाईल। बोला, मग आता एवढं जर झालं तर या पिस्टनवरचा दाब असा वर जाईल, म्हणजे या फ्लुइडनं या पिस्टनवर फोर्स अप्लाय केला। तुम्हाला प्रेशरचं सूत्र माहित आहे F2/A1। याच्यावर लागणारा फोर्स त्या फ्लुइडचा F2, या पिस्टनचा एरिया A2, म्हणून प्रेशर एवढं झालं। हा जर इकडं हाकलला तर F2 = PA1, याने नंबर द्यायचा 2। डिवाइड इक्वेशन 2/1,
तर बा लक्षात ठेवा, डाव्याने डाव्यानं भागा, उजव्याने उजव्यानं भागा, म्हणजे F2 upon F1 is equal to PA2 upon PA1. यानं ह्या कटला, या F1 ने तिकडं हाकललं, तर F2 बरोबर A2 upon A1 into F1. बोला काय अर्थ निघला रे? तर हा जो फोर्स आहे याच्यावर लागणारा, याच्यावर लागणाऱ्या फोर्सच्या हे असं समोर काहीतरी लागून आहे, म्हणजे याच्यावर लागणाऱ्या फोर्सचा काहीतरी पट आहे. बोला म्हणजे बा हा इकडं जो फोर्स लागतो या फोर्सच्या पटीत लागतो. इथं तर लहानसाच फोर्स अप्लाय झाला, पण इथं असं वर होणारा जो फोर्स आहे तो पटीमध्ये, त्या फोर्सच्या पटीत टाइम्स मध्ये अप्लाय झाला. बोला समजते का? आणि म्हणून लक्षात ठेवा, याच्यावर जर आपण एखादा लोड म्हणजे वजन ठेवला, हेवी ऑब्जेक्ट ठेवला आणि इकडून कमी फोर्स अप्लाय केला, तर तो त्याला काय करतो, याच्या पटीत याच्या टाइम्स मध्ये इकडं फोर्स लागते. म्हणजे अप्लाय केलेला फोर्स कमी आहे, तर लागणारा फोर्स प्रचंड आहे. याच्या पटीमध्ये टाइम्स मध्ये फोर्स लागतो आणि म्हणून त्या हेवी ऑब्जेक्टला तो पटकन काय करतो, बात लिफ्ट करून टाकतो. अर्थ या झाला का बा कमी फोर्स लावून जास्त फोर्सचा उपयोग आपल्याला घेता येतो. दिस इज द हायड्रोलिक लिफ्ट. इंग्रजीत तो खूपच बढिया समजत, मराठीत जड जाते, पण कसं आहे एकदम इंग्रजीत फुल चालवली तर ते वरून जाते. पहिले आयडिया क्लिअर करा लागते, म्हणून बोला लागते. ऐका, कन्सिडर द टँक containing fluid which is fitted with two piston S1 and S2 only. Consider the tank containing fluid which is fitted with two piston S1 and S2. S1 had smaller cross sectional area A1 and S2 had very large cross sectional area A2, where A2 is greater than A1. म्हणजे दोन डाव ग्रेटर दॅन घेतलं तर शंकाच नाही, या भल्ला मोठा या भल्ला लहान असं. When we apply force F1 on the smaller piston S1 in the downward direction, it produces pressure P is equal to F1 upon A1. That is F1 is equal to PA1. काय बोललो मी? बोललो का when we apply force F1 on smaller piston, बोला in the downward direction, if we apply smaller force F1 on the smaller piston S1 in the downward direction, it produces pressure P is equal to F1 upon A1, where F1 is equal to PA1. बोला हा जो आहे, this pressure is transmitted undiminished to the bigger piston P2, S2. हा असा येईल आणि ह्याच्यावर this लक्षात ठेवा, with this pressure is transmitted undiminished to the bigger piston S2. समजते का? Therefore force F2 is equal to PA1 is exerted on the piston S2 in the upward direction. ठीक आहे. Divide equation 2 by 1, we get F2 is equal to A2 upon A1 F1. ठीक आहे. This
shows that F2 is A1 upon A2 times F1. हा वाला फोर्स याच्या कितीतरी पटीने आहे. Therefore F2 is much larger than F1. Hence a heavy load can be placed on the piston S2. Hence a heavy load can be placed on the piston S2 and can be lifted or moved down. एक तर वर घेऊन उचलन नाही तर खाली by applying a small force on S1. काय बोललो बा, हेवी लोड या पिस्टन वर ठेवायचं. Hence heavy load is placed on the piston S1 which is lifted or moved down by applying small force on piston S1. This is the principle of hydraulic lift. शिकलो काय बा, कमी फोर्सचा वापर करायचा आणि जास्त फोर्स निर्माण करायचं की ज्याचा उपयोग लिफ्ट करण्यासाठी, वर उचलण्यासाठी किंवा वरून खाली ठेवण्यासाठी वापरता येतो. आणि म्हणूनच तर याले म्हणते हायड्रोलिक लिफ्ट. दुसरा पॉइंट पहा, हायड्रोलिक ब्रेक्स सेम आहे, सोपा आहे, आला परीक्षेत तर पूर्ण काढता येते. हे त्याची फिगरची प्रॅक्टिस करा. पहा मित्र, दुसरा मी याचा यूज सांगत आहो, ऍप्लिकेशन सांगत आहो पास्कल लॉचा. याची जी फिगर आहे थोडीशी प्रॅक्टिस करायला लागेल. ही फिगर मोठ्यात मोठी काढली तुमच्या लवकर लक्षात यावं म्हणून. वर्णन फार सिंपल आणि सोपं आहे. तुम्ही बरोबर कान देऊ नये का, एका मिनिटातच समजते. हायड्रोलिक ब्रेकचा वापर केला जातो एक तर मोशन मध्ये असणाऱ्या व्हेइकलला, गाडीला स्लो करण्यासाठी किंवा कंप्लीट स्टॉप करण्यासाठी, ठीक आहे, थांबवण्यासाठी. याचं वर्किंग ह्या पास्कल लॉ च्या प्रिन्सिपल वर अवलंबून आहे. याच्यामध्ये काय असते बा का बा, हा एक सिलेंडर असतो, त्याला मास्टर सिलेंडर म्हणतात, ठीक आहे बा. याचा एरिया लहान असतो, स्मॉल क्रॉस सेक्शनल एरिया असतो याचा. कोणाच्या तुलनेत हा जो स्लेव सिलेंडर आहे याच्या तुलनेत हा लहान असतो. याच्या तुलनेत याचा एरिया A1, याचा एरिया A2. तर मला लक्षात ठेवा का माझं म्हणणं आहे मला A2 ग्रेटर दॅन A1. याचा एरिया मोठा असतो, याचा एरिया लहान असतो. आता काय सांगत आहोत, या मास्टर सिलेंडरला हा ब्रेक पैडल अटॅच आहे. बोला, दिसून राहिला डोळ्यानं. जेव्हा या पायानं या पैडलला ब्रेकला दाबल्या जाते, प्रेस केल्या जाते, असा त्या पैडलला प्रेस केला, याचा अर्थ काय पहा, आपल्या पायाचा फोर्स आपण त्या पैडलवर लावला, ठीक आहे. ब्रेकवर पाय टाकला तो लहानसा फोर्स राहतो आहे ना. पूर्ण 10 चाकाचा ट्रक थांबते त्या लहानशा फोर्स. नुसता असा पायानं दाबला तर एवढ्या मोठ्या ट्रकच्या, भरलेल्या ट्रकच्या तुलनेत त्या माणसाचा, ड्रायव्हरच्या पायाचा फोर्स नगण्य, काहीच राहील. तरी तो त्या पैडलवर पाय दाबतो, म्हणजे ब्रेक पैडल प्रेस केल्या जाते. त्याच्यामुळं काय होतो, एक लहानसा स्मॉल फोर्स की ज्याला मी F1 नाव देतो. काय रे बा, F1 हा कायच्यावर अप्लाय होतो, तर या ब्रेक पैडलवर. बोला, आता हा लक्षात ठेवा, तो फोर्स जसा दाबल्याबरोबर हा ब्रेक पैडल या मास्टर सिलेंडरला अटॅच असल्यामुळं हा F1 नावाचा फोर्स या मास्टर सिलेंडरवर अप्लाय होतो, ठीक आहे. आणि तो फोर्स काय करतो, हा प्रेस केला तर हा दबतो. दबला म्हणजे प्रेशर अप्लाय करतो. जसा हा प्रेशर अप्लाय करतो, हा पूर्ण प्रेशर पूर्ण सिस्टीम मध्ये पसरते, ट्रान्समिट होते.
हाय ना. काय म्हटलं बा, अनडिमिनिश, काही शंकाच नाही, होते म्हणजे होते. आणि जेव्हा ब्रेक दाबूने गाडी थांबत नाही तर आपण म्हणतो ब्रेक फेल झाले, तर तेव्हा फोर्स लागतच नाही, नुसताच तो दाबत राहते, काहीच ऍक्शन नाही. पण इथं प्रेशर तयार झालं कायच्यावर, मास्टर सिलेंडरवर, तर तो पूर्ण सिस्टीमवर पसरतो, ट्रान्समिट होतो अनडिमिनिश्ड, शंका नसताना निर्वातपणे. बोला आता होते काय बा, का या फोर्समुळं या मास्टर सिलेंडरचा हा पिस्टन आहे, या डोळ्यानं दिसला का, या असा पिस्टन, या पिस्टन लक्षात ठेवायचं, समजते का. याच्यावर जेव्हा या मास्टर सिलेंडरवर तो फोर्स लागला, फोर्सनं प्रेशर अप्लाय केला, हा प्रेशर पूर्ण सिस्टीमवर पसरतो, म्हणजे असा प्रेशर येईल, याच्यावर हे लागल. कायच्यावर लागल रे बात, या पिस्टनवर लागल, असा लागल. मग असा जेव्हा तो प्रेस केल्या जाईल तेव्हा लक्षात ठेवायचो, बोला समजते, तो असा फॉरवर्ड समोर येतो. बोला ठीक आहे. होते काय का बा, जसा या पुढे येतो तेव्हा लक्षात ठेवायचो, आहे ना, हा पुढं आला तर या स्लेव्ह सिलेंडरला जोडलेला आहे, म्हणजे याचा हा पिस्टन झाला स्लेव्ह सिलेंडरचा. मास्टर सिलेंडरचा हा पिस्टन प्रेशर मुळे असा समोर येतो, याला पुश करतो, आणि याच्यामुळं स्लेव्ह सिलेंडरचा पिस्टन असा समोर सरकतो, फॉरवर्ड. बोला जसा या समोर सरकतो त्याच्या समोर कोण राहते बा, तर बा त्याच्या समोर फ्रिक्शन पॅड असतात. पॅड समजते, ह्या पॅड असा फ्रिक्शन करा, ठीक आहे. ते कोणाच्या समोर असतात, तर फिरणाऱ्या डिस्कच्या समोर. कोणाच्या समोर असतात, हे पॅड आहेत असे, असे ह्या डिस्कच्या समोर. हे जसा या पिस्टन असा याला प्रेस करतो, तर हे जे फ्रिक्शन पॅड आहे या डिस्कला असे टच होतात. टच झाल्याबरोबर काय होते बा, रोटेटिंग टचला लक्षात ठेवायचं, बोला समजते का. रोटेटिंग टचला स्पर्श होतात, घासल्या जातात का, जे डिस्क जे आहे रोटेटिंग डिस्क ही कोणाला कनेक्ट असते बा, तो व्हील चाकाला. आणि त्याच्यामुळं काय होते बा, का ती गाडी, ते व्हेइकल एक तर स्लो होते किंवा थांबवल्या जाते. मग असं काऊन होते बा, तर बा या इथं आपण पाय दाबला म्हणजे फोर्स अप्लाय केला, त्याचं रूपांतर झालं प्रेशर मध्ये. काऊन झालं बा, तर ह्याचं इथं फोर्स लावला तर एवढ्या एरियावर तो लागला, आणि फोर्स पर युनिट एरिया म्हटलं तर प्रेशर होते, आणि म्हणून लक्षात ठेवा का बा, ह्या झाला तुमचा प्रेशर. ह्या जर इकडं हाकलला तर F1 = PA1. तसंच इथं जो फोर्स लागतो त्या फोर्सले मी A2 म्हणतो, लक्षात ठेवा. बोला समजते काय म्हणत हाव बा, A2. तर बा इथं लागणारा फोर्स A2, तर बा जसा हा इथं लागतो तर त्याचं रूपांतर मग F2 = PA2 असं आहे बा. सांगा मग आता एवढं जर समजलं असन मित्र हो, तर बा हेच करायचं, याने यानं भागाचं, म्हणजे बा F2/F1 = PP कटला. बोला समजते का. A1 आहे ना, A2/A1 असा हा तिकडं गेला तर असा समीकरण पहिल्यासारखा तयार होते, म्हणजे सेम काय आहे बा, वर्किंग आहे पहिल्या उपयोगासारखा, पहिल्या ॲप्लिकेशन सारखा. आणि म्हणून लक्षात ठेवा का बा, कॉमन सेन्स आहे का इथला एरिया जर जास्त असेल तर इथं अप्लाय होणारा फोर्स पण जास्त राहील.
इथला एरिया लहान असेल तर इथं अप्लाय होणारा फोर्स पण लहान असेल. हे त्याचं कारण आहे का सिन्स A2 ग्रेटर दॅन A1 देअरफॉर F2 ग्रेटर दॅन F1 आणि हेन्स small force is applied on the लक्षात ठेवा brake pedal gets converted into large force and hence vehicle slow down or stop किंवा slow down or stop the moving vehicle. हे मराठीत सांगतं. ऐकून घ्या. हायड्रोलिक ब्रेक्स are used to slow or to speed. And hydraulic brake are used to slow the speed or to stop the vehicle in motion. Hydraulic brake are used to slow the speed or to stop the vehicle in motion. Its working is based on Pascal's law. बोला. ठीक आहे. Figure shows hydraulic brake system. A master cylinder is connected to the brake pedal. ठीक है, which has smaller cross-sectional area A1 as compared to the area A2 of slave cylinder. When the brake pedal is pressed, it means that a small force is applied. A small force is applied on the master cylinder. बोला. समझते? Due to this force, pressure P is equal to F1 upon A1 is produced. ठीक है. This pressure is transmitted undiminished throughout the system. बोला. Due to this pressure, the piston of the master cylinder is pushed forward. बोला. As a result of this, याचा परिणाम काय झाला? Piston लक्षात ठेवायचं of the slave cylinder is pushed forward. बोला. ठीक आहे. And which pushes the friction pad against the rotating wheel, which pushes the friction pad against the rotating dish, which is connected to the wheel, and which causing a moving vehicle to slow or to stop. As A1 is smaller or A2 is greater than A1, F2 is always greater than F1. Hence, small force is applied on the brake pedal gets converted into large force, which slow down or to stop a moving vehicle. This is the second application of Pascal law. Done. फारच महत्वाचा दुसरा पॉइंट सांगता मेजरमेंट ऑफ प्रेशर. मग प्रेशर मोजण्यासाठी ज्या इंस्ट्रुमेंटचा वापर केला जातो त्या इंस्ट्रुमेंटला प्रेशर मीटर म्हणतात, प्रेशर गेज म्हणतात आणि व्हॅक्यूम गेज म्हणतात. तीन नावानं ओळखल्या जाते. साधारणतः दोन प्रकाराचे इंस्ट्रुमेंट वापरल्या जातात प्रेशर मोजण्यासाठी. बस सिंपल साधं आहे का बा. ज्या इंस्ट्रुमेंटनं प्रेशर मोजल्या जाते त्याला प्रेशर मीटर म्हणतात किंवा प्रेशर गेज म्हणतात किंवा व्हॅक्यूम गेज म्हणतात. साधारणतः दोन प्रकाराचे इंस्ट्रुमेंटचा वापर होतो. कायच्यासाठी बात प्रेशर मोजण्यासाठी. इंग्रजीत याले कोणी म्हणू शकते का बा काय म्हणणार आहे का प्रेशर इज मेजर्ड बाय यूजिंग इंस्ट्रुमेंट इज कॉल्ड प्रेशर मीटर और प्रेशर गेज और वैक्यूम गेज. जनरली two instruments are used
commonly used to measure the pressure. पहिला जो आहे त्याचं नाव आहे मर्क्युरी बॅरोमीटर. बोला, या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी. तर मर्क्युरी बॅरोमीटरची डेफिनेशन काय होणार आहे, तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज मेजर्ड बाय युजिंग इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड मर्क्युरी बॅरोमीटर. साधं सिंपल आहे बा. असं इन्स्ट्रुमेंट की जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजतो. The atmospheric pressure is measured by using instrument it's called mercury barometer. लक्षात ठेवा, फर्स्ट barometer was discovered by Italian scientist. समजते? Torricelli. The first barometer was discovered by Italian scientist Torricelli. शब्द लक्षात ठेवा. सुरू करत आहोत. इट कन्सिस्ट ऑफ ग्लास ट्यूब. हे ग्लास ट्यूब. इट कन्सिस्ट ऑफ ग्लास ट्यूब ऑफ 1 मीटर लेंथ अँड 1 सेंटीमीटर डायमीटर. इट्स फील्ड दाखवत आहोत. हे आहे ते ग्लास ट्यूब. असं 1 मीटर उंचीची. याच्यामध्ये लक्षात ठेवा मर्क्युरी भरला. मग त्या आकृतीकडे पहा. पहिले इकडे पहा. काय बोललो बा, इट कन्सिस्ट ऑफ ग्लास ट्यूब ऑफ 1 मीटर लेंथ अँड 1 सेंटीमीटर डायमीटर. बोला, इज फिल्ड विथ मर्क्युरी अप टू इट्स ब्रीम. ब्रीम म्हणजे काठ, याने म्हणते ब्रीम. काठापर्यंत त्याच्यात मर्क्युरी भरला. इट इज फिल्ड विथ मर्क्युरी अप टू इट्स ब्रीम. शब्द लक्षात ठेवा. अँड इट इज देन क्विकली, तात्काळ. समजते का? इन्व्हर्टेड. इन्व्हर्टेड म्हणजे उलट करणं. याले उलट केलं असं. इट इज देन क्विकली इन्व्हर्टेड इनटू अ स्मॉल डिश. आपण भल्ली मोठी काढली दिसाव म्हणून. इट इज देन इन्व्हर्टेड क्विकली इन द स्मॉल डिश कंटेनिंग मर्क्युरी. त्या डिश मध्ये मर्क्युरी आहे. बोला, कॉमन सेन्सची गोष्ट आहे का? याले उलट करून रपकन असं धराचं उभं भडकन असं टाकून तर काही ना काही मर्क्युरी याच्यात सांडल. सांडण्याले शब्द आहे स्पिल. समजते का? तर मी म्हणून म्हटलं इट इज देन क्विकली इन्व्हर्टेड in a small dish containing mercury. The some mercury is spilled in the dish. काहीतरी सांडलंस. Some mercury is spilled in the dish and therefore mercury level in the glass tube is lowered. याच्या सांडल्यामुळं याची लेवल काही ना काही कमी होईल. बोला, therefore काय म्हटलं, मर्क्युरी लेवल इन द ग्लास ट्यूब इज लोअर. आणि याच्या पायी काय होते, ए गॅप इज क्रिएटेड. हे गॅप हे सांडलं. पहिले तर डच्च भरली होती, उलटी केली, याच्यात बुचकाळली, थोडं बहुत सांडलं मर्क्युरी आणि म्हणून इथं काय जागा तयार झाली. या स्पिल मुळे हे थोडी खाली झाली. बोला, a gap is created between closed end of the glass tube and surface of the mercury inside the glass tube. या सरफेस आणि या क्लोज वॉल याच्या मधात हे गॅप तयार झाले. बसलं का डोक्यात? आहे ना? काय बोललो बा, समजलंय असल का बा? लक्षात ठेवायचं हो. पुन्हा एकदा सांगतो, उद्देश ह्या का बा चांगलं पक्क पाठच होऊन गेलं पाहिजे. डबल वाचाचा कामच नाही. इट कन्सिस्ट ऑफ ग्लास ट्यूब 1 मीटर लेंथ and 1 centimeter diameter. It is completely filled with mercury up to its brim. It is then quickly inverted into small dish containing mercury. The some mercury spill
in the dish, and therefore a mercury level in the glass tube is lower. Hence, a gap is created between liquid mercury surface. A gap is created between mercury surface inside the glass tube and closed wall of the glass tube. याच्या मधात गॅप तयार झाली. This gap is called as Torricelli vacuum. Torricelli's vacuum. This gap is called as Torricelli's vacuum. बोला. It contains some mercury vapor जे दिसत नाही. ठीक आहे, व्हॅक्यूम तयार झाला. ऍटमॉस्फिअर हायच नाही इथं, तर तिथं ऍटमॉस्फिअर असता तर याचा प्रेशर इथं पडला असता. हायच नाही तर कुठून पडणार आहे, तर मी दाखवतो तो तुमच्या मना समजाव म्हणून. इथं मी जर पॉइंट घेतला असता तर या पॉइंटवर हा व्हॅक्यूम असल्यामुळं कोणत्याही प्रकाराचा प्रेशर या पॉइंटवर पडत नाही. व्हॅक्यूम आहे. बोला. ठीक आहे. इट कंटेन्स सम मर्क्युरी वेपर. Hence pressure at the upper end of the mercury level is zero, and therefore pressure inside the glass tube on the upper surface of mercury level is zero. Due to this reason, PA is equal to 0. It means that pressure at point A is 0. हा त्याचा अर्थ आहे. तर याले तुमच्या समोर असा मोठा नंबर देतो, दिस लक्षात ठेव जा. याले बोला. एक्सप्रेशन चालू करता बाहेर सोपं आहे हो. एक नंबर आहे, सिंपल, सहज लक्षात राहील. काही टेन्शन घेऊ नका, फक्त कल्पना रचवा. पाय मग मी बरोबर सांगतो. कन्सिडर द पॉइंट सी. डोळ्यानं दिसते आउटसाइड द ग्लास ट्यूब on the surface of mercury. बोलता येते. Consider the point C outside the glass tube on the surface of mercury. Consider the point B inside the glass tube. दिसते. Both the point are at horizontal level. दोन्ही कशी आहे आता सारख्या पातळीवर आहे. अहो साधी गोष्ट आहे. मर्क्युरी हाय याच्यात तर बा इथं जास्त पातळी. कधी नदी पाहिली का कुठं जास्त उंचीवर आहे त्याची आहे ना सरफेस, कुठं खाली असं दिसते, प्लेन दिसते. बरोबर. तसं मर्क्युरी हो. म्हणजे इथला पॉइंट न इथला पॉइंट लेवल कशी राहील बा तर सारखीच राहील. म्हणून मी म्हटलं कन्सिडर द पॉइंट सी आउटसाइड द ग्लास ट्यूब ऑन द सरफेस ऑफ द मर्क्युरी. कन्सिडर द सेकंड पॉइंट बी इनसाइड द ग्लास ट्यूब. बोथ द पॉइंट आर एट हॉरिजॉन्टल लेवल. Therefore, pressure at point B is equal to the pressure at point B. Pressure at point C is equal to the pressure at point B. कारण नियम आहे बा का एकाच पातळीवर जर दोन पॉइंट असल, लक्षात ठेवा, तर इथं असणारा प्रेशर न इथं असणारा प्रेशर सारखा असतो, कमी जास्त नाही राहत. म्हणून म्हटल्या गेलं का PC बरोबर PB. But point C is in atmosphere. हवा इथं. Therefore, atmospheric pressure is equal to the pressure at point C. जर मी इथं उभा हवेत, मायावर ऍक्ट होणारा प्रेशर ऍटमॉस्फेरिक राहील. तर या पॉइंटवर ऍक्ट होणारा प्रेशर कोणता राहील तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर राहील. याच्यावरचा प्रेशर ना ऍटमॉस्फेरिक प्रेशर काही वेगळा राहणार नाही. Therefore, pressure at point C is equal to the atmospheric pressure. Hence, PC is equal to P naught. But PC, what is PC? Pressure at point C. But pressure at point C is equal to pressure at point B. Due to this reason, PB is equal to P naught. बोल बा. एवढं समजलं का सांग. पहा मग
तुम्ही विचार करा हो, हा जो पॉइंट आहे ना बी, हा पॉइंट हे याच्या खाली आहे, एच्या खाली आहे. कोणी म्हणाल बा द पॉइंट बी इज ॲट डेप्थ एच बिलो द पॉइंट ए या पॉइंटच्या एवढ्या खाली आहे, डोळ्याने दिसते बा. द पॉइंट बी इज ॲट डेप्थ एच बिलो द पॉइंट ए. बोला हे का हो? हे डेन्सिटी हो कोणाची? या मर्क्युरीची. लेट रो बी दी डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. तर बा लक्षात ठेवा, प्रेशर ॲट डेप्थ आहे ना, आपण शिकलो प्रेशर ॲट डेप्थ याच्या अगोदरच्या व्हिडिओ. काय होतं माहित आहे? प्रेशर इनसाइड द लिक्विड ॲट डेप्थ एच इज गिवन बाय असं काहीतरी शिकलो होतो, आठवते? P इज इक्वल टू P आहे ना, P नॉट इज इक्वल टू P एच रो जी असं. तर बा मग इथं कसं होणार आहे? याच्या जर खाली आहे तर तो आपण डेप्थचं इक्वेशन शिकलो होतो. हे मॅम म्हटलं का बा व्हॉट इज रो? रो इज द डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. व्हॉट इज एच? एच इज द हाईट ऑफ द आहे ना, हाईट ऑफ डेप्थ of point B from point A. Therefore, लक्षात ठेवा, therefore pressure at B is equal to हे डेप्थचं इक्वेशन मांडत आहोत. झालं हे PA प्लस ऐका अगोदरचे व्हिडिओ रो एच जी. बोल ठीक आहे. मग एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा काय सांगत आहोत का बा ह्या PA एवढा मोठा लिहिला, याची व्हॅल्यू 0 आहे. PB इक्वल टू 0 प्लस रो एच जी. तर बा PB इक्वल टू रो एच जी. ठीक आहे. वेअर एच इज द हाईट ऑफ मर्क्युरी इन द मर्क्युरी बॅरोमीटर. मग आता एवढं जर समजलं असल तर मग आपल्याला टेन्शन घ्यायचं कामच नाही, साधं सिंपल आहे. फक्त हे डेप्थचं जे इक्वेशन आहे याच्या अगोदर डेप्थचा पॉइंट झाला एक्सप्रेशन. ऐका सुरुवातीपासून, तरच ते लिंक आहे, एका मागे एक आलं तर आहे, मधामधातून नाही समजत. माझा व्हिडिओ आवडला असेल ना भाऊ, मी आता माझ्या परीनं चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केला. चांगलं शिकवलं, चांगलंच शिकवलं आहे ना, खूप डिटेल सांगतो. आवडला माझा व्हिडिओ तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्र हो घंटी वाजवा. नमस्कार.